सर्वप्रथम आमच्या कर्दोशी गावचे दोन अतिशय चांगल्या प्रकारचे युवक जे सर्व गुणसंपन्न आणि शांत पद्धतीनं आपल्या अभ्यासावर डिव्होशन देऊन अप्रतिम असं यश संपादन केलेलं आहे. ते आज आपल्या समोर आहेत आणि आम्ही त्यांचा छोटासा सत्कार रामभाऊ पाटील यांनी आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये आम्ही सर्वप्रथम या दोघांचं पण स्वागत करतो आणि त्यांचं मनोगत थोडंसं त्यांना व्यक्त करायला विचारतो. तर तुमच्या पद्धतीने चालू करा. तुमचं प्रथम नाव सांगा आणि कसं अचीव्ह केलं याच्या संदर्भात थोडस. सर्वप्रथम आपले सर्वांचे आभार मला बोलण्याची संधी दिली. माझी मुंबई पोलीसमध्ये निवड झालेली आहे. अनेक वर्षाच्या कष्टानंतर ही तिसरी भरती होती माझी मुंबई पोलीस. पहिल्या प्रयत्नात काय यश भेटलं नाही. फिजिकल चांगलं होतं, तर काय पेपरमध्ये काय एवढा स्कोर झाला नाही, त्यामुळे बाहेर पडलो. दुसऱ्या भरतीमध्ये पण फिजिकल बसला आहे, पेपरचा अभ्यास केला बरोबर, फिजिकलच क्वालिफाय झालं काय, तिथं बाहेर पडलो. दुसऱ्या भरतीमध्ये स्वराज्य अकॅडमी मलकापूर इथे अकॅडमी लावली. तिथं फिजिकल आणि पेपर दोन्ही चांगले करून घेतलं सरांनी, त्याचा भरपूर फायदा झाला. फिजिकल चांगलं मारलं. NCC होती, त्याचा भरपूर फायदा झाला. NCC केली होती वारणेला छान, आणि पेपर पण टेस्ट वगैरे देऊन त्याचा भरपूर फायदा झाला. गुड. जीवन पाटील यांना आमच्याकडून सर्वांकडून शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी एक अचिव्हमेंट वेगळ्या पद्धतीने करावी आणि आमच्या गावचं नाव रोशन करावं अशी त्यांना या गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि ग्रामदेवतेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. आता आर्मीमध्ये भरती झालेले आहेत शुभम, हे आपल्या मनोगत व्यक्त करतील. शुभम. माझं नाव शुभम श्याम मगदूम. माझे आत्ताच इंडियन आर्मीमध्ये निवड झालेली आहे अग्निवीर GD पदाला. मागच्या वर्षी मी मार्चमध्ये फॉर्म भरलेला आणि त्याच्यानंतर जून जुलैमध्ये पेपर झाला अग्निवीरचा मुंबईलाच. त्यामध्ये मी पास झालो आणि नंतर आता फेब्रुवारी मार्च मध्ये माझं फिजिकल झालं मुंबई ARO. तिथे मी फर्स्ट पडते आणि पुलअप्सला आउट ऑफ मार्क पाडून आणि फिजिकलला 100 पैकी 100 मार्क पाडले. तर त्यामध्ये मला बेनिफिट झाला. पेपरमध्ये कमी मार्क असूनही ग्राउंड मध्ये चांगले मार्क पाडल्यामुळे मला बेनिफिट झाला आणि माझं पहिल्याच लिस्टला नाव आलं. धन्यवाद. ओके शुभम, मला वाटतं तुझं पहिल्याच अटेम्प्ट मध्ये काम झालेलं आहे. अतिशय उत्तम. आता हे कदाचित शुभम हे नाव कदाचित आमच्या गावामध्ये जास्त जणांना कोणाला माहित पण नसेल, पण ही अचिव्हमेंट केल्यामुळे प्रत्येक माणसाच्या तोंडी तुझं नाव आहे. तुला सुद्धा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि जीवनला तर मी अगोदर भेटलो होतो, मला वाटतं 2 दिवस अगोदर भेटलो होतो परीक्षेला जाण्या अगोदर. त्याच्याबरोबर प्रवीण डोईफोडे होते, त्या दोघांचं पण सिलेक्शन झालं मुंबई पोलीसमध्ये. आणि तुमच्या दोघांचं नेचर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी पहिल्यांदा तुमच्या गावच्या काही प्रतिष्ठित व्यक्तींच्याकडून तुमच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहे आणि नंतर आपण एक छोटासा सत्कार करून घेऊ. ठीक आहे. चॅम्पियन वेट लिफ्टर रामभाऊ हे या दोघांच्या विषयी थोडं आपलं मनोगत व्यक्त करतील. आता झालेल्या मुंबई पोलीसमध्ये आणि आर्मी आज हे आमच्या गावचे 2 सुपुत्र, शांत स्वभाव, कोणाशी हसणार गाणार आणि मुळात म्हणजे पहिलं आमच्या बहिणीचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे. अच्छा. आई वडिलांचा त्यांचे आहेत, पण धन आमची तिथं असल्यामुळं ते वास्तव तिथं आहे. हे आज मी मनापासून सांगतो, माझ्या घरात तेच वाचतो. मला दिलेलं बहिणीनं जे आशीर्वाद तुला काय कमी पडणार नाही. आईस तर शपथ सांगतो, 65 वेळ झालं पण मी कधी कुठली तक्रार माझी कारण तिचं आहे ते वाचलं. आणि तिच्या स्वार्थानं आमच्या बहिणीच्या आज तिचा मुलगा गेला, म्हणजे मुलग्याचा मुलगा, आज हा बी भावाचाच तेज, म्हणजे दोघं भाऊ. मी आर्मी मध्ये झालं आणि ह्याच्याबद्दल बोलायचं पोलीस मध्ये म्हणजे आज त्याच्या वडिलांनी केलेलं कष्ट ती मोठी पार्टी असेल,
असेल, पण त्याचे वडील जिथं बाहेर कामाला जातात, म्हणजे आर्थिक हा प्रश्न येतोच. किती जरी घरानं मोठं असलं तरी आपल्या वडिलांच्या माध्यमातून आपण कमी ठरवत होते. हे फायदे जसं आपल्याला मिळत नाही, त्या माध्यमातून या पोरानं आपलं स्वतः कष्ट केलं, पण हा येरा चमकल असं कुणाला वाटलं बी नव्हतं, स्वप्नात नाही कुणाच्या. खरंच तुझ्या मागं तुझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे आणि आपली पांढर महत्वाची, ज्योतिबा मसोबा मडगोळा ठळ पांढर यांचा तर आशीर्वाद लागतोच, त्याशिवाय कुठलं पान हलत नाही. ह्याच गोष्टीचा आपला आता तुम्हाला भगवंतानं चालना दिली आहे. आज तू पोलीस मध्ये जाणार आहेस, तुझ्या पद्धतीनं तू कसं राहायचं, काय करायचं हे तू ठरवायचं आहेस. आयुष्यात गर्व करू नका, फायदा जोरून ते हे केल्यासारखं नाही, गर्व केला की तुमचं तडाख गेला म्हणून समजायचं. गर्व कुठं करावा,